सोशल मीडियावरती की महाकाय लाटा असतात, रात्री काही दिसत नाही, येस समुद्रामध्ये मोठे मोठे तुफान आते है. येस. तर मग ह्या तुफानांशी सामना कसा करता तुम्ही? ऍक्च्युली आता काय झालं की टेक्नॉलॉजी खूपच प्रगत झाली आहे, त्याच्यामुळे आम्हाला आधीपासूनच वेदर रिपोर्ट्स येतात आणि मग त्याच्यावर आम्ही म्हणजे प्रिकॉशनरी मेजर्स घेतो. तर म्हणूनच खरं तर मी आज तुमच्यासमोर उभा आहे की मी कशात अडकलो नाही आणि सेफली मी सगळ्यातनं बाहेर पडलो. तर तुमच्या बरोबर इथे पाककृती करण्याचा आयुष्यात योग होता, म्हणूनच मी सगळ्यातनं वाचूनच तुमच्यासमोर उभा आहे. पण अशा संकटांचा सामना आहे. केलाय तुम्ही? खूप केलाय आणि त्यावेळी खरंच असं वाटतं की मी काय या प्रोफेशन मध्ये आहे. पण जसं जसं समुद्र शांत होतो तशी मनातली वादळही शांत होतात वा. आणि मग नंतर असं वाटतं की नाही आपण योग्य ट्रॅकवरच आहोत. कारण काय ही नोकरी करण्याचं एक असं आहे की आम्ही जगाच्या इकॉनॉमीला हातभार लावतो. करेक्ट. तर नॉट ओन्ली आपल्या देशाची इकॉनॉमी पण ह्याच्यात काम करता करता पूर्ण जगाच्या इकॉनॉमीचाही आम्ही एक भाग बनतो. तर त्याचा एक काहीतरी वेगळाच आनंद असतो की सप्लाय चेन अबाधित राहणं, मग तो कोविड असो किंवा आत्ताची युद्ध पार्श्वभूमी असो, दळणवळण चालू आमचं सतत चालूच असतं. कारण का शिप नेव्हर स्टॉप्स म्हणतात तसं. करेक्ट करेक्ट बरोबर. तर अशा प्रोफेशनचा मी भाग आहे, त्याचा मला नितांत अभिमान आहे. हे बघा, तुम्ही शिप वरती असता, Yes. मोठे मोठे जहाज चालवता. येस. तुमच्या आयुष्यात अँकर महत्वाचा आहे आणि याही कार्यक्रमात अँकर अरे क्या बात आहे. तर हा अँकर तुम्हाला आज गळाला लावणार आहे आणि घेऊन जाणार आहे स्वयंपाकघरात. मिस्टर विजय, प्लीज वेलकम. या. तर आता ह्या सेटवर तुमच्याबरोबर उभं असताना मला काही 4 ओळी सुचल्यात, तर मी त्या तुम्हाला ऐकू शकतो का? इर्षाद. कऱ्हाड्यांच्या संकर्षण बरोबर करतोय हं. आम्ही सारे खवयेचा एपिसोड. वा. कऱ्हाड्यांच्या संकर्षण बरोबर करतोय आम्ही सारे खवयेचा एपिसोड. हं. आजच्या माझ्या रेसिपींनी तुमचं नक्कीच होणार नाही हिरमोड. वा. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज मिळाली ही संधी. हं. बरं का? हं. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज मिळाली ही संधी. संकर्षण बरोबर टीव्हीवर झळकण्याची काही औरच आहे धुंदी. वा 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 वा. फार छान. कोणीतरी म्हणूनच ठेवलंय की इंतजार का फल मीठा होता है. हं. कोणीतरी म्हणून ठेवलंय की इंतजार का फल मीठा होता है. मी म्हणतो खाना पका के दूसरों को खिलाने से सिर्फ प्यार ही बढ़ता है. वा वा वा. मंडळी, स्वस्थ रहा, मस्त रहा आणि अति महत्वाचं म्हणजे खात रहा. हं. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि अति महत्वाचं म्हणजे खात रहा. आणि नवनवीन पाककृतींसाठी आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम पाहत राहा. संकर्षण बरोबर आम्ही सारे खवय्ये हा प्रोग्राम पहा. वा वा वा. क्या बात आहे. तुमच्या कामाचा भाग आहे समुद्र. Yes. तुमच्या ओळींनी पाडले माझ्या काळजाला छिद्र. अरे. इतकं छान मला वाटलं आता क्या हे सगळं सुंदर. ऐकून. मस्त. विजय सर, तुम्ही आज पदार्थ काय करणार आहात? माझ्या आज्य सासूबाई ज्या म्हणजे खानदेशात त्यांचं ओरिजिन आहे, तर तिथे विदर्भामध्ये पण सुद्धा आणि ही एक रेसिपी करतात, त्याला मुळ्याचा चटका म्हणतात. पण आपण थोडंसं त्याला महाराष्ट्रीयन टच देऊन मुळ्याचा ठेचा आपण करतोय. सुंदरच होती ती रेसिपी. वा वा. म्हटलं आज आपण हा पारंपरिक पदार्थ तुमच्याशी शेअर करूया. पाण्यामध्ये तरंगणाऱ्या जहाजी असतात तशी असते कलई. येस. माहिती ना तुम्हाला? हो कलई अशी लोखंडाची हो असते. हो हो. पाण्यामध्ये तरंगणाऱ्या जहाज असतात तशी असते कलई. आणि आज खानदेशचा पदार्थ करणार आहे खानदेशचा जावई. क्या बात आहे.